रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रियेत प्रचंड गैरव्यवहार। 28 एप्रिल 2025 माहिती अधिकार कार्यकर्ते रुपेश सुरेश पवार यांचा गंभीर आरोप। मुख्य आरोप भरती प्रक्रियेत गंभीर त्रुटी, पारदर्शकतेचा अभाव, परीक्षेनंतरची गुणवत्ता यादी जाहीरच नाही, निवड प्रक्रिया पूर्ण अपारदर्शक, अपात्रांची निवड, परीक्षेला बसलेले पात्र उमेदवार वगळले, संचालक, चेअरमन व राजकीय नेत्यांचे नातेवाईक भरती, शुल्क आकारणी आणि फसवणूक, हजारो अर्जाकडून 1000 रुपये आकारले, निवड प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार, राजकीय हस्तक्षेप आणि लाचखोरी, अनेक उमेदवारांची निवड राजकीय दबावाखाली, लाचखोरीद्वारे नोकरी मिळाल्याचा संशय। रुपेश पवार यांची प्रमुख मागणी, SIT विशेष तपासणी समितीने चौकशी व्हावी, 179 नियुक्त उमेदवारांची सेवा तत्काळ स्थगित करावी, गेल्या 10 वर्षातील आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, सहकार खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर खातेनिहाय कारवाई करावी।